महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी एसटी म्हणजेच कोल्हापूर विभागानं बसस्थानक परिवारातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी 200 मीटरमध्ये नो पार्किंग झोनमध्ये विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आरटीओ यांच्या संयुक्त सहकार्यानं राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून बसस्थानक परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 25 बसस्थानक परिसराची तपासणी करण्यात आली. 200 मीटर नो पार्किंग झोनचं उल्लंघन करणाऱ्या 78 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर अवैधरित्या उभ्या असलेल्या 322 वाहनांना परिसरातून हटवण्यात आलं. एकूण 400 वाहनांवर कारवाई करून 1,78,000चा दंड वसूल करण्यात आला. 1 जुलै 2026 पासून कोल्हापूर, रंकाळा, तावडे हॉटेल, वाठार वाडगाव, कोडोली, पांबवडे, ज्योतिबा, पन्हाळा, कातकनंगले, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, हुपरी, कागल, मुरगुड, गारगोटी, राधानगरी, मुधोळ, तिट्टा, भोगावती, गडिंग्लज आणि आजरा येथील बसस्थानक परिसरात विशेष मोहीम सातत्याने राबवण्यात येते. कोल्हापूर विभाग नियंत्रक वृषाली भोसले व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व दक्षता अधिकारी भानुदास मदने, सुरक्षा पर्यवेक्षक, आगार व्यवस्थापक तसेच संबंधित आगारातील वाहतूक अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतंत्र पथकं तयार करून ही कारवाई केली आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि आरटीओच्या सहकार्यानं बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना 200 मीटरच्या हद्दीत थांबण्यास मज्जाव करण्यात आला. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना तात्काळ वाहनं हटवण्यास भाग पाडण्यात आलं. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील खाजगी अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचं प्रशासनानं नमूद केलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अधिकृत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशा धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचं एसटी प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. एसटी प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं असून सुरक्षित, विश्वासार्ह आणि अधिकृत प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेला प्राधान्य द्यावं असं सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.